मुंबईत काँग्रेस वबळावर लढणार. काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात रमेश चेन्निथलांची घोषणा. कुणासोबतही न लढण्याची काँग्रेसची भूमिका. शरद पवारांकडून पक्षनेत्यांना युती आघाडी करण्यासाठी मोकळीक. नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला मुभा. युती आघाडी करायला अजून तरी कोणतीही अट नाही. महिलांना 10,000 रुपये सरकारी तिजोरीतून देणं किती योग्य? शरद पवारांचं बिहार निवडणूक निकालावर भाष्य. निवडणूक आयोगानं विचार करण्याची गरज असल्याचंही मत. बिहारमधल्या पराभवानंतर राहुल गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला. बिहारची निवडणूक सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती अशी राहुल गांधींची टीका. पक्ष काय भूमिका घेणार याची उत्कंठा. कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका. दलित मुलीच्या छळ प्रकरणात 6 पोलिसांसह 8 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. तक्रारदार आज कोर्टाची कॉपी घेऊन पोलीस ठाण्यात जाणार. सोलापुरात हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपनं मारहाण. मॅनेजरकडून घडलेल्या चुकीमुळे बेदम चोप. पोलिसात अद्यापही गुन्हा नाही. दिल्ली स्फोटाप्रकरणी काश्मीरचे 200 डॉक्टर्स आणि विद्यार्थी रडारवर असल्याची सूत्रांची माहिती. फरीदाबादच्या जैश मॉड्यूल प्रकरणी एटीएसचा कसून तपास. डॉक्टर शाहीन 40हून अधिक काश्मीरी डॉक्टरांच्या संपर्कात.